ಇನ್ನು ಸಂಸತ್ ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನದಲ್ಲಿ ಹಂಗಾಮ. ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನದ ಎರಡನೇ ದಿನವೂ ಕೂಡ ಗದ್ದಲ ಮುಂದುವರಿಯಿತು. ಕಲಾಪದಲ್ಲಿ ಚರ್ಚೆಗೆ ಪಟ್ಟು ಹಿಡಿದಂತ ವಿಪಕ್ಷಗಳು ಮುಂಗಾರು ಅಧಿವೇಶನದ ಆರಂಭದ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ನಿನ್ನೆ ಕೂಡ ಗದ್ದಲ ಆಯಿತು. ಇವತ್ತು ಬೆಳಗ್ಗೆ ಆರಂಭದಲ್ಲೂ ಕೂಡ ಮತ್ತೆ ಗದ್ದಲ ಶುರುವಾಗಿದೆ. ಲೋಕಸಭೆ ರಾಜ್ಯಸಭೆ ಕಲಾಪವನ್ನು ಸದ್ಯಕ್ಕೆ ಮಧ್ಯಾಹ್ನ 12 ಗಂಟೆಗೆ ಮುಂದೂಡಿಕೆ ಮಾಡಲಾಗಿದೆ. 21 श्री इमरान मसूद पेपर हरीश चंद मीणा, माननीय मंत्री जी सभा पटल पर रखा गया है। माननीय अध्यक्ष महोदय, मेरी प्रार्थना है, आज क्वेश्चन आवर किसानों का है। 11 सवाल 20 में से किसानों के, माननीय अध्यक्ष महोदय, गरीबों के, गांव के, और इसलिए मेरी प्रार्थना है, विपक्ष से भी मैं प्रार्थना करता हूं, किसानों के सवाल को आने दे। हम जवाब देने को तैयार हैं। हम माननीय सांसद का जवाब तो देंगे ही, लेकिन सदन के माध्यम से हम किसानों के बीच सरकार की योजना रखना चाहते हैं। माननीय अध्यक्ष महोदय, आज का दिन किसानों का दिन है। कम से कम खेती पर चर्चा होने दीजिए, किसानों पर चर्चा होने दीजिए, गांव गरीब पर चर्चा होने दीजिए। मेरी प्रार्थना है माननीय अध्यक्ष महोदय। माननीय सदस्यगण, आज प्रश्नकाल पर देश के किसानों के मुद्दों पर चर्चा होनी है, उनके आपदा संकट पर चर्चा होनी है। आप प्रश्नकाल नहीं चलने देना चाहते। ಇದೀಗ ನೀವು ನೋಡ್ತಾ ಇದ್ರಿ ಶಿವರಾಜ್ ಸಿಂಗ್ ಚೌಹಾಣ್ ಅಲ್ಲಿ ರೈತರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಗಬೇಕು, ಅವರ ಸಮಸ್ಯೆಗಳ ಬಗ್ಗೆ ನಾವು ಮಾತನಾಡಬೇಕು ಅಂತ ಅಲ್ಲಿ ಮನವಿ ಮಾಡ್ಕೊಳ್ತಾರೆ. ಆದರೆ ವಿಪಕ್ಷದವರ ಗದ್ದಲ ಹೆಚ್ಚಾದಂತಹ ಕಾರಣ ಲೋಕಸಭೆ ಮತ್ತು ರಾಜ್ಯಸಭೆ ಎರಡೂ ಕಲಾಪಗಳನ್ನು ಕೂಡ 12 ಗಂಟೆಗೆ ಮುಂದೂಡಲಾಗಿದೆ.